चार भिंतीत राहणाऱ्या महिला स्वतःचं साम्राज्य उभारू शकतात हे दाखवणारी ही घटना आहे। पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या दुग्ध व्यवसायात महिलांनी मोठी भरारी घेतली आहे। विशेष म्हणजे कुठल्याही पाठबळाशिवाय महिलांनी हे करून दाखवलंय। महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीयेत हे वेळोवेळी महिलांनी सिद्ध केलंय। यूपीएससीची परीक्षा असो किंवा आकाशात उंच भरारी घेतल्याचा इतिहास असो, प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत। महिलांच्या या प्रगतीत अजून एक पान कोरलं नांदेडच्या किकी गावातील महिलांनी। याच महिलांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। कारण आहे त्यांनी सुरू केलेला व्यवसाय। या महिलांनी एकत्र येत दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली आणि त्यातून संसाराचा गाडा चालवलाय। विशेष म्हणजे कुठल्याही पाठबळाशिवाय त्यांनी हा व्यवसाय सुरू केला। दूध व्यवसायासाठी आम्ही म्हशी घेतल्या, म्हशीमधून 10 जणीने 10 म्हशी घेतल्या। त्याच्यातून आम्ही दूध व्यवसाय स्वतःचा व्यवसाय सुरुवात केला। त्याच्यामध्ये चारा, कुट्टी, दूध काढणे, खल्ली, पूरक व्यवहार आम्ही महिलाच करतो। दूध नेण्यासाठी फक्त पुरुषांचा वापर करतो। दूध उत्पादन आमचं रोजचं दूध आमचं 50 लिटर दूध, सकाळचं एका टाइमचं 50 लिटर, संध्याकाळचं 50 लिटर दूध होते। कोरोनाच्या काळात इतर व्यवसायाप्रमाणेच हा व्यवसाय ढासळला होता, पण त्यांना त्यानंतर मात्र महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योत अभियानाची साथ मिळाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी पुन्हा उभारी घेत मागील 3 वर्षापासून जाफराबादी जातीच्या म्हशीची खरेदी केली, ज्यातून त्यांना दररोज 100 लिटर दुधाचं इतकं उत्पन्न मिळते। तर बाजारात दुधाला 60 ते 70 रुपये लिटर भाव मिळतोय। सर्व खर्च वगळता वर्षाकाठी 7 ते 8 लाख रुपये निव्वळ नफा या महिलांना मिळतोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।